पान नंबर 62. कथा एक साहित्य प्रकार परिचय. कथा म्हणजे गोष्ट, कहाणी किंवा हकीकत. गोष्ट सांगण्याची व ऐकण्याची आवड ही माणसाला पूर्वीपासूनच आहे. प्रवासात, पारावर, विविध सण समारंभांमध्ये तसेच कीर्तनादी धार्मिक परंपरांतून माणूस गोष्ट म्हणजेच कथा ही ऐकत आला आहे. त्या दृष्टीने पाहता भारतीय कथेचा इतिहास हा सुमारे 4500 वर्षांचा आहे. वेद, उपनिषदे, पुराणे इत्यादी ग्रंथांतून ही मौखिक परंपरा व्यक्त होते. मौखिक म्हणजे काय की त्या काळी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे केवळ मुखाने कथाही संक्रमित केली जात होती, कारण त्यावेळी लेखनकला इतकी विकसित झालेली नव्हती. मात्र आपल्या लिखित कथेचा इतिहास हा सुमारे 150 वर्षांचा आहे. पण त्यावेळीही इतर भाषांतील कथांच्या भाषांतरावरच जास्त भर दिला जात होता. म्हणजेच आपण बरंचसं जर आपलं बहुतांश साहित्य हे जर पाहिलं तर ते इंग्रजी भाषेतूनच मराठीमध्ये भाषांतरित झालेलं आहे. कारण जवळजवळ 150 वर्ष इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलेलं होतं, त्यामुळे इतर भाषांपेक्षा इंग्रजी भाषेचा प्रभाव हा आपल्यावर जास्तच असलेला दिसून येतो. परंतु आपली स्वतंत्र मराठी कथा ही मात्र 100 वर्षापासूनच लिहिली गेली. आणि मग त्यानंतर गोष्ट, स्फुट गोष्ट, कथा, लघुकथा, नवकथा, अतिनवकथा असा तिचा विकास होत गेला. कथा या धातूपासून कथा हा शब्द तयार झाला आहे. कथ म्हणजे कथन करणे, सांगणे किंवा वर्णन करणे. माणूस हा मूळतःच सामाजिक प्राणी आहे आणि त्यामुळेच आपल्या कल्पना, भावना, आपले विचार, आपले अनुभव इतरांना सांगावेत आणि इतरांचे अनुभवही ऐकावेत अशी तीव्र इच्छा ही मानवाला असते. आणि त्यातूनच कथा या वाङ्मय प्रकाराचा जन्म झाला. सुरुवातीला एखादी शिकवण देण्यासाठी, बोध देण्यासाठी कथालेखन केले गेले. नंतर मात्र मनोरंजन करण्यासाठी किंवा एखादा विचार, भावना, एखादी घटना ही वाचकांपर्यंत पोचवण्यासाठी बहुतांश कथा या लिहिल्या जाऊ लागल्या. श्रवणीयता, मनोरंजन, प्रबोधन या वैशिष्ट्यांमुळेच जनमानसामध्ये कथा हा वाङ्मय प्रकार अगदी अल्पावधीतच लोकप्रिय झाला. कथेच्या श्रवणीयता म्हणजे काय तर ऐकावीशी वाटणारी, अगदी ऐकण्यास गोड, मधुर वाटणारी या गुणधर्मामुळेच कथेचे सादरीकरण करता येते. आणि आज जर आपण पाहिलं तर अगदी शाळांपासून ते विविध साहित्य संमेलनं अशा विविध साहित्यविषयक कार्यक्रमांत कथाकथन हे नित्यनेमाने घडत असते. मानवी जीवनाचा अचूक वेध घेण्याची क्षमता ही कथेमध्ये असल्याने अगदी लहान मुलांपासून ते अबालवृद्धांपर्यंत सर्वांनाच तिचे आकर्षण वाटते. कथेच्या अभ्यासातून भाषिक कौशल्य विकसित होतात, तसेच व्यावसायिक संधीही उपलब्ध होतात. कारण आज पहा की मनोरंजनाकडेच लोकांचा हा जास्त कल दिसतो. आणि चित्रपटसृष्टीचा जर आपण विचार केला तर चित्रपटसृष्टीत तर कथाकाराला अगदी बक्कळ पैसा मिळतो. कारण पहा की कोणताही चित्रपट असो तो कोणत्या ना कोणत्या तरी कथेवरच आधारलेला असतो. आणि या दृष्टीने विचार करता या क्षेत्रामध्ये चांगली व्यावसायिक संधी ही कथेमुळेच अलीकडे निर्माण झालेली आहे. कथालेखनाची सुरुवात ही एखादा बोध, शिकवण ही देण्यासाठी झाली. अलीकडच्या काळात मनोरंजन करणे, एखादा विचार, भावना, घटना वाचकांपर्यंत पोहोचवणे हा कथालेखनाचा मुख्य हेतू आहे. घटना, कथानक, पात्र रचनेबरोबरच कथेत स्थळ म्हणजे की कथा ही कोणत्या ठिकाणी घडली, तसेच काळ म्हणजे कथा केव्हा घडली, वेळ म्हणजेच थोडक्यात सकाळी, दुपारी, संध्याकाळी अशा कोणत्या प्रहरी घडली यांचा उल्लेखही आपल्याला कथेमध्ये आढळतो. थोडक्यात पात्रांच्या परस्पर संबंधातून निर्माण झालेले ताणतणाव, गुंतागुंत आणि या सर्वांचा एक उत्कर्ष बिंदूही कथेमध्ये असतो. कथेला समर्पक शेवट
आणि सुयोग्य शीर्षकही असते. म्हणजेच शीर्षक म्हणजे काय, तर त्या कथानकाला साजेसे असलेले असे एखादे कथेचे नाव. आणि या दृष्टीने विचार करता कथा या साहित्य प्रकाराची व्याख्या काहीशी अशी केली जाते, ती म्हणजे एका विशिष्ट स्थळकाळात पात्रांच्या परस्पर संबंधांतून घडलेल्या घटनांचे विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजेच कथा होय. कथेच्या स्वरूपानुसार या सर्व घटकांचे अस्तित्व आणि प्रमाण हे त्या कथेमध्ये ठरलेले असते. कारण कसं असतं की कधीकधी एखाद्या कथेमध्ये पात्रांना जास्त प्राधान्य असतं, तर कधी प्रसंगांना. कधी लेखकाचा दृष्टिकोन महत्त्वाचा असतो, तर कधी वातावरण निर्मिती महत्त्वाची असते. कधी एखादी कथा ही विचारांना प्राधान्य देणारी असते, तर कधी एखादी कथा ही भावनांना प्राधान्य देणारी असते. थोडक्यात कथा म्हणजे केवळ व्यक्तीचे, प्रसंगांचे वर्णन नव्हे, निव्वळ दृष्टिकोन व एखाद्या विचाराचा परिपोषही नव्हे, तर कथा म्हणजे प्रसंग, पात्रे, संघर्ष, गुंतागुंत, विचार, भावना आणि निवेदनशैली या सर्वांचे एक सुसंगठित असे प्रकटीकरण होय. उदाहरणार्थ आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासाला असलेली शोध ही कथा. या कथेचा जर आपण विचार केला तर या कथेमध्ये जगाकडे आपल्या चष्म्यातून पाहण्यासाठी घर सोडणारी, सुशिक्षित पण थोडीशी विक्षिप्त अशी अनु आपल्याला पाहायला मिळते. एका नोटेबरोबर ही अनु भावनिक बंधात अडकते आणि मग नोट हरविताच अगदी वेड्यासारखा त्या नोटेचा ती शोध घेऊ लागते. मग या शोधामध्ये तिला मदत करणारे भिडे दाम्पत्य, ड्रायव्हर यांसारखी माणसेही आपल्याला या कथेमध्ये सापडतात. आणि शेवटी या अनुला ही नोट मिळते आणि अनु आणि निवेदकामध्ये झालेला ताणतणावही संपतो. पण इथे हरवलेली प्रत्येक गोष्ट ही शोधून सापडत नाही. या शाश्वत अशा सत्याचा, एका तत्वज्ञानाचा शोधही इथे अनुला लागतो. आपण कथा म्हणजे नक्की काय, म्हणजे थोडक्यात कथेची व्याख्या आपण पाहिली. आता आपण या कथेची पूर्वपीठिका पाहणार आहोत. पहा, 1806 साली छापलेले बालबोध मुक्तावली हे मराठीतील पहिले गोष्टीचे पुस्तक लिहिले गेले. त्यानंतर पंचतंत्र, हितोपदेश ही 2 पुस्तकं 1815 साली लिहिली गेली. नंतर सिंहासन बत्तीशी 1824 साली लिहिलं गेलं. त्यानंतर इसाप नीतिकथा हे 1828 साली लिहिलं गेलं आणि वेताळ पंचविशी हेही 1828 साली लिहिलं गेलं. अशी अनेक पुस्तके पुढे हळूहळू प्रसिद्ध झाली. मराठी ज्ञानप्रसारक या 1850 साली सुरू झालेल्या नियतकालिकातून अनेक लहान लहान गोष्टी त्यावेळी प्रसिद्ध झाल्या. त्यातील बहुतेक साऱ्या गोष्टी या रचनेच्या दृष्टीनं खूपच साध्या, म्हणजे अगदी बाळबोध स्वरूपाच्या होत्या. पण आजच्या कथेची सुरुवात ही खऱ्या अर्थानं 1890 साली झाली. प्रख्यात कादंबरीकार ह.न. आपटे यांनी याच वर्षी करमणूक हे साप्ताहिक सुरू केलं आणि त्या दृष्टीने पहिल्या स्वतंत्र कथेचा मान त्यांच्या डिसेप्शिया या कथेला दिला जातो. त्यानंतर मात्र दैनंदिन जीवनाचे प्रतिबिंब असलेल्या अनेक स्फुट गोष्टी ह्या ह.न. आपटे यांनी लिहिल्या. त्यानंतर पुढे कोल्हटकर, वाम जोशी, कृ.के. गोखले, न.चि. केळकर, लक्ष्मणराव सरदेसाई, गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, व्यंकटेश माडगूळकर, द.मा. मिरासदार यांसारख्या अनेक कथालेखकांनी मराठी कथा ही समृद्ध केली. आणि मग त्यानंतर ग्रामीण कथा, दलित कथा, स्त्रीवादी कथा असे नवनवीन प्रवाह कथेच्या प्रांतामध्ये निर्माण झाले. स्वातंत्र्यानंतर शिक्षणाचा प्रसार झाला आणि वेगवेगळ्या जाती धर्मातील लोक हे शिक्षण घेऊ लागले. आणि मग अर्थातच शिक्षण घेतल्यामुळे आपले अनुभवही ते व्यक्त करू लागले. तसेच स्त्रियांनाही शिक्षणाचा अधिकार मिळाल्याने स्त्रियांमध्येही शिक्षणाचे प्रमाण वाढले आणि स्त्रियासुद्धा आपल्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला साहित्याच्या माध्यमातून व्यक्त करू लागल्या.
किंवा आपल्यावरील अन्याय अत्याचाराला वाचा फोडू लागल्या. त्यामध्ये विभावरी शिरूरकर, कमलाबाई टिळक, काशीबाई कानिटकर, कुसुमावती देशपांडे यांसारख्या अनेक कथालेखिका या काळामध्ये उदयाला आल्या. एकूणच सगळ्या समाज घटकातून कथालेखक हे निर्माण झाले आणि त्यामुळेच जीवनाचे विविधांगी दर्शन घडविणाऱ्या कथा ह्या मराठीमध्ये लिहिल्या जाऊ लागल्या.